फाइव्ह स्टार हॉटेल म्हणजे लक्झरी, क्लास आणि प्रचंड खर्च. कोणत्याही फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जायचं झालं तर तिथं खूप पैसे मोजावे लागणार हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अर्थात तिथल्या सोयीसुविधाही तितक्याच दर्जेदार असतात आणि स्वतःच्या ब्रँडचा नावलौकिक जपण्याचा प्रयत्नही या हॉटेल्सकडनं केला जातो. त्यामुळेच जगभरातील गर्भश्रीमंतांकडून फाइव्ह स्टार हॉटेल्सना कायम पसंती दिली जाते. पण तुम्ही कधी सेव्हन स्टार हॉटेल याबद्दल ऐकलंय का? तर जगातील एकमेव सेव्हन स्टार हॉटेल दुबईमध्ये आहे. गेल्या 25 वर्षापासून संपूर्ण जगातील गर्भश्रीमंत आणि व्ही-व्ही-आय-पी पाहुण्यांची पहिली पसंती ठरलेलं हे सेव्हन स्टार हॉटेल आता बंद होत आहे. पण का? तर त्यामागे काही कारणं आहेत. ती कारणं नेमकी काय आहेत? तसंच फाइव्ह स्टार हॉटेल आणि सेव्हन स्टार हॉटेल म्हणजे नक्की काय? त्यात काय फरक असतो? हे सगळं समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. खरं सांगायचं तर जगातील कोणत्याही हॉटेलसाठी अधिकृतरित्या सर्वोच्च दर्जा हा फाइव्ह स्टार पर्यंतच आहे. त्यांच्याकडील उत्कृष्ट दर्जामुळे त्यांना फाइव्ह स्टार हा दर्जा दिला जातो. त्यामुळे सेव्हन स्टार हॉटेल असा काही प्रकारच नसतो. म्हणजेच अधिकृतरित्या जगात एकही सेव्हन स्टार हॉटेल नाही आहे. पण तरीही ज्या हॉटेलच्या प्रॉपर्टीज अल्ट्रा लक्झरी आहेत आणि फाइव्ह स्टार हॉटेलमध्येही ज्यांचा दर्जा हा सर्वोत्तम मानला जातो, त्यातील काही हॉटेल्सना सेव्हन स्टार हॉटेल म्हटलं जातं. आणि त्यात हाताच्या बोटावर मोजता येतील अशा काही हॉटेल्सची नावं घेतली जातात. आणि या सर्व हॉटेल्समध्ये सेव्हन स्टार हॉटेलचा सन्मान संपूर्ण जगभरात फक्त एकाच हॉटेलला देण्यात आला आहे. ते म्हणजे दुबईतील बुर्ज अल अरब आलिशान हॉटेल. दुबईच्या समुद्रात उभं असलेलं हे हॉटेल फक्त एक इमारत नाहीये, तर एक आयकॉन आहे. या हॉटेलची एकूण उंची 280 मीटर आहे. कृत्रिम बेटावर उभारलेलं आणि आतमध्ये राजवाड्यासारखी सजावट असलेल्या या हॉटेलमध्ये 202 डुप्लेक्स सूट्स आहेत, ज्यामध्ये संगमरवर आणि 24 कॅरेट सोन्याची सजावट आणि पाहुण्यांना प्लेटेड आयपॅड दिलं जातं. म्हणजेच फाइव्ह स्टार पेक्षाही कित्येक पटीने आलिशान, भव्य आणि वेगळं असतं. म्हणूनच त्याला सेव्हन स्टार हॉटेल म्हटलं जातं. यामध्ये दुबईतील मॅरिडियन ओरिएंटल, सिग्नल सेऊल, पंगू सेव्हन स्टार आणि टाउन हाऊस गॅलरिया इत्यादी हॉटेल्सनाही सेव्हन स्टार मानलं जातं. पण बुर्ज अल अरबची तोड कोणालाच नाही. पण आता जगातील हेच प्रसिद्ध सेव्हन स्टार हॉटेल बंद होणार आहे अशी बातमी आली आहे. आणि याचं कारण आहे, इराण आणि इस्रायल अमेरिका युद्धादरम्यान इराणचं ड्रोन या हॉटेलवर आदळलं होतं. त्यामुळे या हॉटेलचं काही प्रमाणात मोठं नुकसानही झालं होतं. त्यामुळेच हे हॉटेल संपूर्ण जगभरात पुन्हा एकदा चर्चेत आलं होतं. मात्र हॉटेल बंद होण्याचं हे एकच कारण नाहीये. त्यामागे दुसरंही एक कारण आहे आणि ते म्हणजे हे हॉटेल आता बंद होणार असलं तरी कायमस्वरूपी नाही, तर पुढचे 1.5 वर्ष म्हणजेच 18 महिन्यांसाठी हे हॉटेल त्याचा दर्जा कायम टिकवण्यासाठी आणि हा दर्जा पुढे वाढवण्यासाठी म्हणजेच रिइनोव्हेशनसाठी बंद ठेवलं जाणार आहे. फ्रान्समधील प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर ट्विस्टन आयर यांच्याकडे या हॉटेलच्या रिनोव्हेशनची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खरं तर 90च्या दशकात दुबईचे तत्कालीन शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मखलूम यांनी अशा ऐतिहासिक इमारतीची कल्पना सगळ्यात आधी मांडली होती. म्हणजेच पॅरिसमध्ये जसं आयफेल टॉवर आहे, ऑस्ट्रेलियामध्ये जसं सिडनी ओपेरा हाऊस आहे, अगदी तशीच इमारत आपल्याकडे असावी अशी या राजांची मनापासून इच्छा होती. त्यामुळे ब्रिटिश आर्किटेक्ट टॉम राईट यांनी नॅपकिनवर पारंपरिक अरबी बोटीचं चित्र काढलं आणि हे चित्र पुढे ह्या हॉटेलच्या आकाराचं स्वरूप बनलं. त्यामुळे ह्या हॉटेलच्या रचनेचा उद्देश हा दुबईच्या समुद्री वारशाचं प्रतिबिंब दाखवणं असं आहे, असंही सांगितलं जातं. एकूणच जगातील एकमेव सेव्हन स्टार हॉटेलची आतली रचना ही भव्य राजवाड्यासारखी आहे. पण हीच रचना आणखी बदलण्यासाठी आता पुढच्या 18 महिने बुर्ज अल अरब हे हॉटेल बंद राहणार आहे. म्हणजेच हे हॉटेल कायमचे बंद होणार नाही, तर काही काळ बंद राहणार आहे. दरम्यान हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या महाराष्ट्र कट्टाला आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.